आपल्याला माहिती आहे आज महायुतीच्या काही उमेदवारांची घोषणा होणार होती। महायुती संदर्भातली ही महत्त्वाची घडामोड आहे। जागा वाटप आज जाहीर होणार नाही असं आता सूत्रांकडून कळतंय। उद्या महायुतीची पत्रकार परिषद असेल। सर्वप्रथम माहिती आलेली होती की आज पत्रकार परिषद असेल, मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार आज ऐवजी उद्या ही पत्रकार परिषद असेल। काही जागांवरचा तिढा अद्यापही कायम आहे, त्यामुळे आजच्या ऐवजी आता उद्या पत्रकार परिषद घेतली जाणार असं कळतंय। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, कोणत्या मुद्द्यांचा कोणत्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे ज्याच्यामुळे आजची महायुतीची पत्रकार परिषद आणि जागा वाटप सुद्धा आता उद्यावर ढकललं गेलंय? श्रुती, पाहिलं गेलं तर नाशिक ज्यामध्ये शिंदे गट आणि त्याचबरोबर समोर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांना ही जागा पाहिजे आहे, परंतु या ठिकाणी भुजबळ यांचं नाव आघाडीवर आहे आणि तशा प्रकारच्या दिल्लीतून देखील संकेत आहेत की माझी समाजातल्या एका उम्मीदवार तिथं असावा आणि त्यामुळे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। भुजबळ यांचं नाव कदाचित तिथं जाहीर होऊ शकतं, परंतु याला तिथून विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे यांचा विरोध आहे। हेमंत गोडसे यांना तिथून तिकीट हवं आहे आणि त्यासाठी ते रात्री वर्षा बंगल्यावर देखील आले होते। त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गचा मुद्दा आहे, तिथं भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामध्ये रस्सीखेच आहे। त्याचबरोबर हातकणंगलेमध्ये देखील शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच असलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर ठाण्याचा प्रश्न देखील अजून प्रलंबित आहे। त्या ठिकाणी देखील भाजपला उमेदवार तिथं हवा आहे आणि यामुळे या 4-5 जागा आहेत ज्या ठिकाणाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्यामुळेच आज होणारी जी एकत्रित पत्रकार परिषद होती, संयुक्त पत्रकार परिषद होती, ज्यामध्ये महायुतीचे सर्व जागा वाटप जाहीर केलं जाणार होते, कारण आतापर्यंत भाजपने जागा जाहीर केलेल्या आहेत। केवळ नक्कीच कृष्णात, काही तांत्रिक कारणांमुळे तुमचा आवाज स्पष्टपणे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र जी माहिती तुम्ही दिलीत काही जागांवरून अद्यापही तिढा आहे, त्यामुळे आता उद्या पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। तर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्या प्रतिनिधींकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।